उन्हातले पण टोप्या ना उन्हाचे. साहित्य दर्शन मराठी नमस्कार रसिक हो. सायंकाळचे ठीक 6 वाजले आहेत. रंगतरंगची शेवटची प्रस्तुती घेऊन मी आली आहे. आपण आपल्या व्यासपीठ अंतर्गत एक ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. त्या चर्चासत्राचा विषय आहे वाढती बालमजुरी आणि युवकांमध्ये वाढती बेरोजगारी यांचा परस्पर संबंध आहे का? आहे तर कसा आणि नाही तर तो संबंध कसा नाही, ह्या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तेव्हा आपण सगळ्यांनी या आणि पटापट आपल्या प्रस्तुती द्या. धन्यवाद. सेंड बटन डबल टॅप टू ॲक्टिवेट. नमस्कार. साहित्य दर्शन सांगलीहून बाळासाहेब खोलकुंबे. वाढती बालमजुरी आणि युवकांची बेरोजगारी तसा विषय साधा सोपा विषय आहे आणि त्याचा परस्पराशी संबंध आहे असं मला वाटतं. कारण बालमजुरीतनंच युवकांची बेरोजगारी जन्माला येते असं मला वाटतं. कारण बालमजूर हे त्या घरातल्या कुटुंब नियोजन न केलेल्या आणि कुटुंबाचं संपूर्ण उत्तरदायित्व मोठ्यांना न पेलल्यामुळं मोठ्यांनी त्या मुलावर लादलेली ही बालमजुरी आहे. आणि बालमजुरी जेव्हापासून सुरू होते तेव्हापासून मुलांना पैशाची, रोजगाराची, कामाची चटक लागायला सुरुवात होते. बालमजूर जर एकसारखे म्हणजे त्यांचं ग्रुप झाला किंवा ते एकत्र यायला लागले तर त्यातनं गुन्हेगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात जन्माला येऊ शकते. कारण प्रत्येक घरातनं वेगवेगळ्या संस्कारातनं हे बालमजूर येत राहतात. आणि मग काम करत असताना एखाद्या हॉटेलातला बालमजूर असेल, एखाद्या कारखान्यातला किरकोळ काम करणारा बालमजूर असेल, त्याच्या मनावरती शालेय संस्काराऐवजी भलतेच संस्कार त्याच्या मनावरती होत असतात. आणि त्यातून निकृष्ट दर्जाच्या संस्कृती, निकृष्ट दर्जाचे संस्कार, निकृष्ट दर्जाच्या प्रवृत्ती जन्माला येतात. आणि त्यातून मग गुन्ह्यांचा, छोट्या मोठ्या गुन्ह्यांचा जन्म होतो. हे बेडर अशा प्रकारचं एक वातावरण बालमजुरांमध्ये निर्माण होतं, ज्या वयामध्ये शैक्षणिक संस्कार आणि काहीतरी शिकण्याचं, काहीतरी ग्रहण करण्याचं किंवा एकंदर शाळा या विषयाची गोडी लागण्याऐवजी त्या ठराविक 13-14 वर्षापासून ते मूल संस्काराव्यतिरिक्त इतर अन्य गैरमार्गांकडे यातून जास्त प्रमाणात वळतं, अशातला भाग आहे. काही कारखान्यांमध्ये काही ठिकाणी बालमजुरांच्यावर अतिरिक्त ताण हा दिला जातो. त्यामुळं आणि कुटुंबामध्ये त्यांचं योग्य पोषण होत नाही, त्यामुळे ती कुपोषित अशा प्रकारची बालमजूर होतात. म्हणजे पैसे असून सुद्धा त्यांना योग्य तसं खाणं पिणं, योग्य तसं वातावरण, योग्य तसं जे काही त्यांना पोषक आहे तर या गोष्टी त्यांना मिळत नाहीत. आणि मग एक कुपोषित आणि असमाधानी अशा प्रकारचं मजुरांचं एक म्हणजे बालमजूर असे जन्माला येतात, निर्माण होतात. आणि त्यांना किती काम द्यावं, किती कामाचं लोड असावं. आता प्रत्येकजण काय करतो, कारखानदार असेल किंवा एखादा चहाच्या गाड्यावर एखादा मुलगा काम करत असेल किंवा एखाद्या टपरीवर एखादा मुलगा काम करत असेल किंवा काय कुठल्या दुकानात एखादा मुलगा काम करत असेल तर त्याला किती काम द्यावं किंवा त्याला ते काम झेपेल का किंवा ते काम करत असताना त्या मुलाची क्षमता तेवढी आहे का याची म्हणजे या गोष्टींचा विचार ते मालक करत नाहीत किंवा त्या मालकांच्या ग्रुपमध्ये तसं होत नाही. आणि त्या मुलावरती नेहमी अन्यायच होत जातो किंवा अगदी समजदारपणानं वागवणारे आणि व्यवस्थित कामाचं त्याला झेपेल पेलेल तेवढंच काम देणारे मालक नाही आहेत. जो तो पैशाच्या मागे धावायला लागलेला आहे
आणि या पैशाच्या मागे धावणाऱ्या भांडवलदारांचं किंवा जे काही काम म्हणजे मालक आहेत ते मजुरांना राबवून घेतात, त्यांना हे बालमजूर किती काम करतात, काय काम करतात याच्याशी काही देणं घेणं नसतं. फक्त त्यांना मरेपर्यंत काम करून घेणं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. त्यातून कुपोषित किंवा असमाधानी प्रवृत्तीची बालमजूर तयार होतात. शिक्षणापासून हे वंचित राहतात, त्यामुळे संस्कार नसतात. त्याची भाषा, त्यांचं राहणं हे सगळंच खूप विचित्र आणि समाजाला कदाचित विघातक अशा प्रकारचं सुद्धा होऊ शकतं. आणि हेच बालमजूर जेव्हा हळूहळू वाढू लागतात, तेव्हा युवक होऊ लागतात, तेव्हा एका वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन घडायला लागतं. आणि यातनं सुद्धा काही युवक, समजा मग काही कुणाचं काम सुटलं, कुणाचं काय झालं किंवा काही कुणाला कामावरून काढून टाकलं, त्या बालमजुराला हे केलं, तर ही मोठी झालेली मुलं किंवा ही मोकाट सुटतात. मोकाट सुटल्यामुळे यांना म्हणजे कुटुंब किंवा एक घर किंवा समाज याच्याबद्दल त्यांना काहीच वाटेनसं होतं आणि एका वेगळ्याच मार्गाने, वाईट मार्गाने भरकटण्याची शक्यता. त्याच्यामध्ये चंगळवाद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. बाहेरचं खाणं, बाहेर राहणं, बाहेर वागणं, बाहेर बोलणं, ह्या मोठ्या प्रमाणात या गोष्टी घडत असल्यामुळं की बालमजुरी आणि बालमजुरातून निर्माण होणारे बेरोजगार युवक. आता बेरोजगार युवकांची समस्या एक वेगळीच आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वेगळी आहे, अशिक्षित बेरोजगारांची संख्या वेगळी आहे. बालमजुरातून काही वेळेला युवकांची सुद्धा समस्या निर्माण होते. आणि यात अशा प्रकारे बालमजूर आणि युवक यांचा परस्पर संबंध आहे असं माझं मत आहे. आणि या बालमजुरीतूनच युवकांच्या समस्या निर्माण होतात. हे मग शिक्षण मिळत नाही, हीच पोरं मोठी होतात आणि यांना रोजगार मिळतोच अशातला भाग नाही. बालमजुरीत झालेले संस्कार मोठेपणी युवक असताना संस्कार मनावर रुजले जातात, त्याच्यातून गँग्स निर्माण होतात आणि गँग्स निर्माण झाल्यामुळं कदाचित या गँग्स या वाम मार्गाकडेच जास्ती प्रमाणात भरकटल्याचं चित्र आज मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला जर आपण पाहत असाल, निरीक्षण करत असाल, त्याचा अभ्यास करत असाल तर लक्षात येईल. आपल्याकडे सुद्धा बालमजुरीतूनच निर्माण होणारे युवक बेरोजगारांच्या समस्या ह्या जन्माला येतात असं मला वाटतं. तर ही समस्या गंभीर आहे तसं बघितलं तर. मुळात बालमजुरीच्या क्षेत्रातले काही कायदे आहेत. तुम्ही बालमजूर जर पालकांना सुद्धा त्याच्याबद्दल शिक्षा आहेत. परत जे कोणी बालमजूर ठेवतात कामाला त्यांना सुद्धा शिक्षेच्या तरतुदी आहेत. शासनाचं असं धोरण आहे की कुठल्याही परिस्थितीत वय वर्ष 6 पासून वय वर्ष 15-16 पर्यंत त्या मुलाला शिक्षण हे मिळालंच पाहिजे. किमान प्राथमिक शिक्षण तरी त्या मुलाचं झालंच पाहिजे असा कायदा आहे. आपण त्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून बालमजुरीसारख्या गंभीर समस्येला त्यांना बळी पडू द्यायचं नाही. ही जबाबदारी पालकांची आहे. आणि जोपर्यंत पालकांच्या हे लक्षात येत नाही. आता दुसरी अशी गोष्ट आहे, काही पालक असे म्हणतील की आमच्या घरात आमचं घर चालत नाही म्हणून आम्ही आमच्या मुलांना काम देतो. अहो पण तुमचं घर चालत नाही म्हणून तुम्ही तुमची मुलं बाद करता. हे फक्त सुशिक्षित आणि विचार करणाऱ्या पालकांच्याच लक्षात येऊ शकतं. जिथं अडाणीपणा खचून भरलेला आहे तिथं बालमजुरी निश्चितपणानं जन्माला येते आणि बालमजुरीतूनच युवकांच्या समस्या उद्भवतात. हजारो युवक आज, अशिक्षित युवक आज कामाविना, रोजगाराविना भरकटताना, वाम मार्गाने जाताना दिसतात. कित्येक जण अतिरेकी कारवायांमध्ये सुद्धा सामील होतात. बरेचसे लोक हे सुशिक्षित बेरोजगार सुद्धा ट्रेंड टेररिस्ट, म्हणजे ज्याला आपण प्रशिक्षित अतिरेकी म्हणतो, अशा गुन्ह्याकडे. आणि या लोकांचं चुकीच्या पद्धतीनं प्रबोधन करणाराही एक वर्ग आहे. म्हणजे या मुलांनाच बोलवायचं. काही समाज असे आहेत, मी नावं घेणार नाही किंवा मी कुठल्याही समाजावर किंवा मी कुठल्याही जातीवर बोलणार नाही, पण काही समाजकंठक लोक असे आहेत की अशा लोकांना एकत्र करायचं, भडकवायचं, धर्माच्या नावाखाली, देशद्रोहाच्या नावाखाली त्यांना भडकवायचं आणि त्यातून अतिरेकी संघटनांचा जन्म करायचा. हे आपल्या परकीय शक्तीने हे केलेलं एक कुभांड आहे, हे रचलेलं हे आहे प्रकार आहे हा. तर ह्या बालमजुरी किंवा कामाच्या शोधात भरकटणाऱ्या मुलांना हेच बालमजूर उद्या युवक होतात आणि युवकच अतिरेकी मार्गाने, वाईट मार्गाने, वाम मार्गाने भरकटत जातात. म्हणजेच बालमजूर आणि युवक
बेरोजगार युवक यांचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे असं मला वाटतं. बालमजुरीतूनच बेरोजगार युवकांच्या समस्या जन्माला येतात आणि हे युवकांच्या समस्या या मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अशिक्षित युवकांच्याही समस्या आहेत आणि सुशिक्षित युवकांच्याही समस्या आहेत. नोकऱ्या आत्ता उपलब्ध नाहीत, मग लहान मुलांनी ते तर करायच्याच नाही आहेत. कायद्यानुसार लहान मुलांनी नोकऱ्या करता येत नाही, युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत, सुशिक्षितांच्या नोकऱ्या नाहीत, अशिक्षितांचा प्रश्नच नाही. कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण काही सगळ्यांनाच उपलब्ध होतं अशातला भाग नाही. लोक माहिती घेत नाहीत, काही लोक माहितीपासून दूर राहतात आणि मग अशिक्षित बेरोजगार युवक आणि बालमजूर यांच्यातूनच निर्माण होतात अतिरेकी संघटना, वाईट संघटना, गँग वॉर्स आणि हे असं वाईट कृत्य करणारे समाजातले गुन्हेगार प्रवृत्ती या बालमजुरी आणि बेरोजगार युवकांच्यातूनच निर्माण होतात. असं एक चित्र जर आपण सर्वजण आजूबाजूला पाहत असाल तर दिसून येत आहे. तर ही चर्चा अतिशय संवेदनशील आहे आणि या लोकांना परावृत्त करण्यासाठी काही संघटना प्रयत्नशील असतात. तर त्यांच्या प्रयत्नांना यश यावं म्हणून त्या संघटनेचे कार्यकर्ते धडपडत असतात. बालमजुरी कमी व्हावी, सुशिक्षित बेरोजगारी कमी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पण मुळात कसं आहे की पालकांची जागृती महत्वाची आहे. माझा मुलगा बालमजूर होता कामा नये हे प्रत्येक अडाणी सुद्धा आणि सुशिक्षित सुद्धा पालकाला कळलं पाहिजे. माझा मुलगा अल्पवयात काम करता कामा नये, त्याला शिक्षण घ्यावं, शैक्षणिक पात्रता वाढवावी, त्यातून चांगल्या क्षेत्राच्या पदावर चांगल्या क्षेत्रात जावं आणि तिथून मग नोकरी धंदा किंवा जे काही असेल ते पाऊल उचलावं आणि योग्य मार्गानं माझा मुलगा गेला पाहिजे असं जरी प्रत्येक पालकांना वाटत असलं तरी सगळ्याच पालकांना असं वाटत नाही. म्हणून ही बालमजुरीची समस्या ही गंभीर मूळ रूप धरत आलेली आहे. ज्या कुटुंबांमध्ये कुटुंब संख्या जास्त आहे, करत्या पुरुषावर कामाचा किंवा कुटुंब चालवण्याचा बोजा जास्त आहे, अशा कुटुंबामध्ये बालमजुरीचं प्रमाण जास्त आहे असं मला वाटतं. आणि त्यातूनच अशिक्षित बेरोजगार युवकांची समस्याही त्यातूनच उद्भवते. म्हणजे एकंदरीत हे भयानक चित्र आहे. या चित्राकडे समाजानं आणि त्या बालमजुराच्या पालकांनी गंभीरपणे बघण्याची गरज आहे. ज्या संघटना या क्षेत्रामध्ये काम करतात त्या संघटनांना प्रोत्साहन देऊन, त्या संघटनांचं बळ वाढवून, त्या संघटनांच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं पालन करावं. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन सगळ्या नागरिकांनी डोळे उघडे ठेवून करणं हाच बालमजुरी आणि युवक बेरोजगारी यांच्या समस्येवर एकमेव रामबाण उपाय आहे असं मला वाटतं. आज ही चर्चा उपस्थित केल्यानंतर आमचं मत प्रदर्शित करण्याची परवानगी या साहित्य दर्शन ग्रुपनी ॲडमिन पॅनलनी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. बाल गुन्हेगारी रोखायची असेल किंवा अशिक्षित बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जर रोखायची असेल किंवा त्यांना योग्य वळण लागायचं असेल तर पालक आणि समाज आणि शासन या त्रिस्तरावरती यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. यांना प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. ही वाहत जाऊ नयेत, कुठल्याही वेगळ्या मार्गाने जाऊ नयेत, योग्य मार्गाने जावीत, त्यांचं उज्ज्वल भविष्य व्हावं या दृष्टीने पालकांनी, त्या युवकांनी, त्या बालमजुरांनी सगळ्यांनीच याबद्दल विचार करून निर्णय घेणं अत्यावश्यक आहे. जे विचार करू शकत नाहीत त्यांनी योग्य लोकांचं मार्गदर्शन आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि ही समस्या ही सगळ्या स्तरावरती सोडवली जाणं, ह्याचा विचार होणं, हा काय माझा प्रांत नाही, तो काय करे ना का काम, त्याच्या घरातला तो काम करू दे, असं त्रयस्थ भूमिका घेण्यापेक्षा याचं एक सार्वजनिक स्वरूप या समस्येला लागलं किंवा लाभलं तर बालमजुरी आणि अशिक्षित सुशिक्षित बेरोजगारी यातला जो फरक आहे किंवा हे जे परस्पर संबंध आहेत हे मिटायला हवेत आणि सगळ्यांना सुजलाम सुफलाम सुखराम जीवन सुख आराम मिळावं, सगळ्यांचं जीवन सुखी व्हावं आणि ह्या सगळ्या समस्या भविष्यात थोड्याफार प्रमाणात का होईना पण मूळ धरण्याआधीच त्यांचं उच्चाटन व्हावं आणि या समस्या सर्व स्तरावरती सोडवल्या जाव्यात असं मत व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. सेंड बटन. नमस्कार, मी आदिती देशपांडे, बदलापूर डिस्ट्रिक्ट ठाणा येथून. आजचा जो विषय आहे आपल्या चर्चासत्राचा, बालमजुरी आणि त्यातून वाढती युवकांची बेरोजगारता यांचा संबंध आहे का? आहे, नक्कीच आहे. तो कसा, मी माझ्या ॲज पर माय नॉलेज मी
मांडण्याचा प्रयत्न करते आहे. तर आपला भारत देश विकसनशील जरी असला तरी आजही आपल्या भारत देशात शिक्षणाचा अभाव आहे. 21व्या शतकाकडे आपण आज वाटचाल करतोय, तरीसुद्धा शिक्षणाचा आज अभाव आहे. तो कसा? आपला भारत देश हा खेड्यापाड्यांमधून बनलेला आहे आणि आज अशीही खेडी आहेत की तिथे महाविद्यालय सोडा पण शाळासुद्धा नाही आहेत. आणि जरी आज काही सोयीसुविधा आहेत शिक्षणासाठी गरिबांसाठी, पण त्या मुलांपर्यंत पोहोचतात असंच नाहीच आहे. पोचतात किंवा नाही पोचत, पण त्यांना आजही या शिक्षणासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण घरची परिस्थिती तुटपुंजी असल्यामुळे ते आईवडिलांची मेहनत कसरत ती बघता आणि मग अर्धवट शिक्षण घेतात. जे शिक्षण घेतात ते शिक्षण घ्यायलाही त्यांना कुठे तरी तालुक्यावर जावं लागतं. शिक्षणासाठी हवं असलेलं जे साहित्य आहे, पुस्तकं म्हणा आणि आणखी काही गोष्टी आहेत, त्या घेण्यासाठीही जो लागणारा पैसा असतो तो त्यांच्याकडे नसतो. आणि मग असं ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देता देता त्यांना कुठेतरी शिक्षणसुद्धा अर्धवट सोडावं लागतं. हो, हेही आहे की काही ठिकाणी अशीही चालाक मुलं मुली विद्यार्थी असतात की ते काम करता करता सुद्धा शिकतात. पण ही 100त 4-5च असतात. त्यांनाच ते जमतं. सगळ्यांनाच जमेल असं हे होत नाही. आणि मग पुढे कुठेतरी 10वी-12वी पर्यंत शिकतात. एखाद्या विद्यार्थ्याला जो जॉब करायचा आहे त्याचं जर नॉलेज नसेल, त्याचं जर त्याला ज्ञानच नसेल, तर तो तिथे नोकरी कसा करू शकेल? आणि याच्यातूनच बेरोजगारता वाढते. त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही. शिक्षणाच्या अभावी त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. मग छोटा मोठा कुठला तरी उदरनिर्वाह करण्यासाठी छोटा मोठा कुठला तरी जॉब त्यांना करावा लागतो. तो काही दिवसांपुरता किंवा काही महिन्यांपुरता असतो. धर सोड हे करता करता त्यांच्यामध्ये निराशा निर्माण होते. आणि नक्कीच मग युवा पिढीसुद्धा ह्या गोष्टीला, ह्या परिस्थितीला सामोरे जाते. आणि शेवटी बालमजुरीपासूनच युवकांमधली जी बेरोजगारता आहे ती नक्कीच वाढत जाते. आय होप मी जे मुद्दे मांडले आहेत ते मला माहीत नाही ते किती बरोबर आहेत, पण मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. Navigate up button. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी या समूहासाठी मी बाळासाहेब गुले बोलतो. आज अतिशय गंभीर असा विषय चर्चेसाठी ठेवलेला आहे. खरोखरच आपल्या समाजाच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, अतिशय ज्वलंत आहे. आपल्याकडं लोकसंख्या भरपूर असते आणि लोकसंख्या भरपूर असल्यामुळे गरिबीचं प्रमाण वाढतं आणि आईवडील आपल्या मुलांचं पालनपोषण नीट करू शकत नाही. त्यामुळे दुर्दैवाने काही आपल्या मुलांना बालमजुरीच्या खाईत ढकललं जातं. त्यांना बालमजूर म्हणून काम करावं लागतं आणि त्याचाच परिणाम म्हणून जे काम खरं म्हणजे 18 वर्षाच्या पुढच्या माणसांनी करायला पाहिजे ते काम हे बालमजूर करत असल्यामुळे हे युवक लोक बेकार होतात. आणि बालमजूर का ठेवतात ही मंडळी, व्यावसायिक मंडळी, उद्योजक मंडळी? तर ह्या बालमजुरांना वेतन कमी द्यावं लागतं, त्यांचा फायदा होतो. कारण शेवटी खाजगी उद्योजकांचा उद्देश असतो जास्तीत जास्त नफा मिळवणे, खर्च कमीत कमी करणे आणि नफा जास्तीत जास्त मिळवणे हा त्यांचा उद्देश असतो. आणि त्याच्यामुळे बालमजूर हे कामावर ठेवतात. आणि आपल्याकडे काही पालक मंडळी ही केवळ मुलं जन्माला घालतात, म्हणजेच मुलं ही देवाचं देणं आहे अशी त्यांची समजूत असते आणि त्यामुळे ते कुठल्याही संतती प्रतिबंधक पद्धतींचा वापर करत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या संसारामध्ये मुलांची संख्या वाढते.
आणि मग आधीच जर त्या घरामध्ये गरिबी असेल तर स्वाभाविकच जी मंडळी मुलं 10-12 वर्षाची होतात त्या मुलांना संसाराला हातभार लावण्यासाठी बालमजूर म्हणून काम करावं लागतं. तर ही अतिशय भीषण दारुण अशी समस्या आहे, सामाजिक समस्या आहे. तर या सगळ्या गोष्टीला अज्ञान कारणीभूत आहे. आपल्याकडं अज्ञान आहे. आणि खरं म्हणजे जेव्हा स्त्री आणि पुरुष लग्न करून संसार करतात त्यावेळेला आपल्याला किती मुलं असावीत याचं त्यांना भान येत नाही. आणि त्याच्यामुळेच ती संसाराला लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबात अनेक मुलं जन्माला येतात. आणि दुर्दैवाने जर त्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक प्राप्ती जर कमी असली तर त्याचा एक दुष्परिणाम म्हणून जी मोठी मुलं होतात 10-12 वर्षाची त्यांना बालमजूर म्हणून काम करावं लागतं संसाराला हातभार लावण्यासाठी. आणि त्याचाच परिणाम म्हणून मग जी काम युवकांनी करायचं असतं 18 वर्षाच्या पुढच्या लोकांनी तर ते काम ही बालमजूर करत असल्यामुळे ते युवकांमध्ये बेकारीचं प्रमाण वाढतं. परंतु उद्योजक हे अतिशय स्वार्थी, अतिशय मतलबी असतात. आणि त्यांचा उद्देश असा असतो की शक्यतो कमीत कमी खर्च व्हावा आणि आपल्या नफ्यामध्ये वाढ व्हावी हा उद्देश त्यांचा असतो. आणि त्याच्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस विकराळ बनत चाललेली आहे. सरकारने कायदे केलेले आहेत आणि बालमजूर जर कुठं आढळलं तर त्या मालकाला म्हणजे त्या एम्प्लॉयरला शिक्षासुद्धा होऊ शकते. परंतु आपल्याकडं भ्रष्टाचार आहे, कायद्यात पळवाटा आहेत, अशा अनेक गंभीर समस्या असल्यामुळे अजूनही ती बालमजुरीची जी समस्या आहे ती पूर्णतः थांबलेली नाही. काही अंशी तिला आळा जरूर बसलेला आहे, परंतु म्हणावं तसं त्याच्यावर नियंत्रण आलेलं नाही हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. आजचा जो विषय आहे तो अतिशय खरोखरच मनाला वेदना देणारा आहे आणि समाजाचं जे स्वास्थ्य आहे ते बिघडवणारं आहे खरं म्हणजे. तर आजच्या आपल्या ॲडमिन टीमने हा जो विषय ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि खरोखरच चांगलं ग्रुपचं कामकाज चाललेलं आहे. अतिशय चांगले लेख इथे येतात आणि ही प्रशासक मंडळी जी आहेत ती अतिशय मेहनतीने, अतिशय जिव्हाळ्याने आपल्यासाठी, आपल्या मनोरंजनासाठी जे साहित्य ह्या ठिकाणी पाठवतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत इतके कमी आहेत. खरं म्हणजे त्यांचे आभार ते सगळे आपलेच असल्यामुळे त्यांचे आभार मानण्याची सुद्धा गरज नाही, परंतु एक औपचारिकता म्हणून आभार मानणं भाग आहे. तर हा विषय आज ठेवल्याबद्दल ॲडमिन टीमचे मनापासून आभार. आणि खरोखरच अतिशय चांगल्या विषयाला हात घातलेला आहे या चर्चासत्राच्या निमित्ताने. आणि आपल्याकडं जोपर्यंत शिक्षणाचा प्रसार होत नाही आणि अज्ञान दूर होत नाही, धर्माचा पगडा दूर होत नाही, धर्माचा जो अतिरेकी पगडा असतो तो समाजामध्ये अजूनही आहे. आणि त्याचं कारण हे अज्ञान आहे. समाजात जसं जसं शिक्षणाचा प्रसार होईल तसं तसं अज्ञान दूर होईल आणि धर्माचा पगडासुद्धा कमी होईल, धर्माचा प्रभाव कमी होईल आणि त्याच्यामुळे मुलांची संख्या कमी होईल. मुलांची संख्या कमी झाली तर बालमजुरीची हा जो प्रश्न आहे तो आपोआप सुटेल असं मला तरी वाटतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तरुणांमध्ये जी बेकारीची समस्या आहे तीसुद्धा कमी व्हायला मदत होईल असं मला वाटतं. धन्यवाद. साहित्य दर्शन नमस्कार मंडळी. आजच्या आपलं व्यासपीठ या सदरातील चर्चासत्राचा विषय होता वाढती बालमजुरी आणि युवकांमधली वाढती बेरोजगारी याचा परस्पर संबंध आहे का, असल्यास का आहे, नसल्यास का नाही. काही मान्यवरांनी आपले विचार या ठिकाणी प्रकट केले, व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात लता पाटील यांनी केली आणि त्यानंतर बाळासाहेब खोलकुंबे, आदित्य देशपांडे आणि बालासाहेब घुले
यांनी आपले विचार या ठिकाणी प्रकट केले. पण मंडळी, मला सांगायला अत्यंत खेद होतोय की या समूहावर 215 सदस्य आहेत, मात्र फक्त 3च सदस्य या चर्चासत्रात सहभागी होऊ शकतात. असं का होतं? बाकीच्या सदस्यांची उदासीनता का आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण सर्वांनी शोधायची आहेत आणि समूहावर सक्रिय राहायचं आहे. या विनंतीसह किंवा या आवाहनासह आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. मी अनिल शिंदे माझ्या संपूर्ण ॲडमिन टीमसह आत्तापुरती आपली रजा घेतो. पुन्हा आपण भेटणारच आहोत काही नवीन साहित्य कृतींसह. तोपर्यंत छान राहा, मजेत राहा आणि आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. साहित्याशी आणि साहित्य दर्शनशी एकनिष्ठ राहा. धन्यवाद. नमस्कार.